मोड आलेल्या काळ्या वाटाण्याची उसळ आज करायची. तेल तापलंय, त्याच्यात थोडीशी मोहरी, थोडंसं जिरं, थोडा कांदा फोडणीला घालायचा. जरा कांदा व्यवस्थित घालायचा. कांदा थोडासा लालसर झाला की मग थोडेसे तीळ टाकायचे सफेद. थोडासा कांदा लालसर झाला जरासे त्याच्यात सफेद तीळ टाकते. हे बघ, चव छान येते. त्यातच थोडंसं खोबरं टाकून भाजून घ्यायचं. भाजलेलं घातलं किंवा ह्याच्यातच भाजायला घातलं तरी चालतं. खोबऱ्याची टेस्ट पण त्या कांद्यामध्ये मिसळते. खोबरं पण छान भाजून झालं की जरा हळद, लाल तिखट मिक्स करून घ्यायचं. आणि मग याच्यात काळे वाटाणे घालायचे. एक वाफ लागू द्यायची त्याला, परतून घ्यायचे छान. नंतर त्यात एक बटाटा टाकायचा. बटाटा परतून घ्यायचा. बटाटा घातला की म्हणजे काय होतं, ग्रेव्ही छान होते. मिक्सीला हे बघा, बटाटा घालून पण एक वाफ काढली. आता याच्यात जेवढं पाहिजे तेवढं पाणी घालायचं आणि मग कुकरला लावायचं. 4 शिट्ट्या काढायच्या. हे बघा, एक चांगली उकळी आली की आता कुकरला लावणार आणि 4 शिट्ट्यांमध्ये बंद करणार. हे मीठ कुकरमध्ये लावून अशी शिट्टी धरून झाकण लावायचं वरती आणि मग खाली. नंतर गॅस मोठा करायचा. झाली भाजी. रस्सा भाजी.